चला तर आज आपण गरम तेलामध्ये 1 कप दूध घालून मस्त असा बाजारात मिळणारा महागडा पदार्थ किंवा श्रावणात तयार केला जाणारा पदार्थ आज आपण बनवणार आहोत। ही अशी एक रेसिपी आहे की जी बऱ्याच जणांना ट्राय करायला भीती वाटते किंवा बऱ्याच जणांचा हा पदार्थ बिघडतो, तर तो बिघडू नये म्हणून आज या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर आपण एका कढईमध्ये 1 लिटर दूध रबडी किंवा बासुंदी घट्ट अशी रबडी तयार होण्यासाठी तापवायला ठेवून देऊया। दुसऱ्या गॅसवरती आपण इथे साखरेचा पाक तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप इथे घेतलेला आहे पाणी। आपल्याला इथे 1 ताराचा वगैरे पाक तयार करायचा नाहीये, जसं आपण गुलाबजामुनसाठी किंवा जिलेबीसाठी नॉर्मल असा चिकट असा पाक तयार करतो। साखर विरघळली की 1 ते 2 वेळेस उकळी काढायची। हवा असल्यास याच्यामध्ये कलर घालू शकता किंवा मग स्किप केला तरीही चालेल। मी थोडासा इथे केशरी रंग घातलेला आहे, तुम्ही इथे नाही घातला तरीही चालेल। तर आता साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळलेली आहे। आपला इथे शुगर सिरप किंवा हा पाक तयार झालेला आहे। आता या गोष्टीची ही पूर्वतयारी होती। बघू शकता अजिबात तार तुटत नाहीये, म्हणजे आपला मस्तपैकी व्यवस्थित पाक इथे तयार आहे। आता आपण मेन रेसिपीकडे वळूया। तर पाक बाजूला गॅस बंद करून आपण ठेवून देणार आहोत। तर मेन रेसिपीसाठी सगळ्यात आधी तर एक मोठं भांडं असं निवडायचं की ज्यामध्ये तुम्हाला सगळं साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करता येईल। आणि आज कुठला पदार्थ मी बनवते हे जर तुम्हाला कळलं असेल तर कमेंट करून मला लगेच सांगा। तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, ह्या भांड्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून घ्यायचं आहे साजूक तूप। तर तूप आपल्याला वितळलेलं घ्यायचं आहे, घट्ट किंवा थिजलेलं तूप घ्यायचं नाहीये। पातळ किंवा थोडंसं कोमट करून घेतलेलं तूप घ्यायचं आहे 3 टेबलस्पून। या रेसिपीमध्ये मेजरमेंट्स किंवा मापं खूप जास्त महत्त्वाची आहेत। त्यानंतर आपण इथे एक बर्फाचा मोठा खडा घेतलेला आहे। मी वाटीतच चमच्यासहित बर्फ सेट केलेलं होतं, म्हणजे हाताला आपल्या खूप जास्त थंडगार असं लागणार नाही। चमच्याच्या साहाय्याने आपण पकडून अशा पद्धतीने 2 मिनिटासाठी या कोमट तुपामध्ये हा बर्फाचा जो खडा आहे तो अशा पद्धतीने फिरवून घेणार आहे। 1 ते 1.5 मिनिट केलं की लगेचच आपलं जे तूप आहे ते बघू शकता एकदम घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि आपल्याला सेम या रेसिपीसाठी अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी तुपाची हवी आहे। तूप एकदा छानसर व्यवस्थितपणे थंड आणि घट्ट झालं की मग आपल्याला जो बर्फाचा खडा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि खूप जर जास्त पाणी या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये साचलं असेल तर ते पाणी टाकून द्यायचं आहे। तर बघू शकता पांढरं शुभ्र आपलं तूप इथे तयार झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे। तर आता आपल्याला जो बर्फाचा खडा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हे जे तूप आहे मस्तपैकी एकदम जशी बटर क्रीम वगैरे किंवा एकदम सॉफ्ट क्रीम जशी केकसाठीची आपण बनवतो त्या पद्धतीचं होईपर्यंत आपल्याला याला 4 ते 5 मिनिटांपर्यंत हाताने छान फेटून घ्यायचं आहे। तर ही जी प्रोसेस आहे यामध्येच खरं या रेसिपीचं गमक आहे, कारण बऱ्याचदा हा पदार्थ जवळपास 90% लोकांकडून बिघडतो। पण आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर अजिबात हा सगळ्यांना भीती वाटणारा पदार्थ बिघडणार नाही। तर 3 ते 4 मिनिटातच बघू शकता जशी बटर क्रीम असते की एकदम सॉफ्ट आणि फ्लफी झालेला आहे, अजून जास्त पांढरं शुभ्र हे मिश्रण झालेलं आहे। तर ही प्रोसेस तुम्ही मिक्सरलाही करू शकता, पण बिघडण्याचे चान्सेस असतात म्हणून अजिबात रिस्क घ्यायची नाही। हाताने छान 4 ते 5 मिनिटांपर्यंत फेटून घ्यायचं आहे। आता जे सगळं तूप आहे व्यवस्थितपणे छान फेटून तयार आहे, त्यामध्ये आपण इथे अर्धा कप घालतोय मैदा आणि त्यानंतर 1 टेबलस्पून या चमच्याने आपण घालतोय 1 टेबलस्पून बेसन पीठ आणि त्याच चमच्याने आपण 1 टेबलस्पून घालत आहोत इथे गव्हाचं पीठ। तर ही मापं खूप जास्त महत्त्वाची आहेत। जर माप बिघडलं तर पदार्थ बिघडण्याची दाट शक्यता आहे, म्हणून सगळी मापं व्यवस्थितपणे इन्ग्रेडियंट सगळं साहित्य व्यवस्थितपणे मोजूनच घ्यायचं। तर तुपामध्ये आपण इथे मैदा, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ जे आहे, जे फेसून घेतलेलं तूप होतं त्यामध्ये आपण व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाव कप म्हणजे 50 ml घालणार आहोत दूध। दुधाऐवजी तुम्ही इथे पाण्याचाही वापर करू शकता, पण दूध घातलं तर पदार्थ अजून जास्त छान चविष्ट व्हायला मदत होते। तर अशा पद्धतीने सगळ्यात आधी तर आपण या पिठामध्ये दूध मिक्स करून घेणार आहोत। इथे फक्त आपल्याला पाव कपच दूध घालायचं आहे। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे थंडगार फ्रीजचं पाणी। आता इथे एकदम चिल्ड वॉटर वापरायचं आहे। ह्या रेसिपीमध्ये थंडगार पाणी वापरायचे आणि दूधसुद्धा इथे जे घातलंय ते सुद्धा एकदम थंडगार वापरायचं आहे। सगळे रूम टेम्परेचरवरचे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घालायचे नाही। तर आता बघू शकता मस्तपैकी अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे। आता काय करूया, आपण हातानेच खरं तर हे तयार करायचं असतं, पण एकदम सोपी पद्धत तुम्हा सगळ्यांना कळावी म्हणून मी इथे मिक्सरला हे जे बॅटर आहे ते फिरवून घेते। तर आपण इथे हे बॅटर तयार करण्यासाठी पाव कप दूध आणि 200 ml पाणी घातलेलं आहे। तर आता 200 mlचा माझा हा कप आहे, सुरुवातीला पाव कप दूध
दूध घालून आपण याला फेटून घेतलं होतं. आता मी इथे 200 mlचा 1 कप भरून थंडगार पाणी वापरून मस्तपैकी याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर हे मिश्रण मला घट्ट वाटतंय म्हणून मी इथे अजून पाव कप म्हणजे 50 ml पाणी घातलेलं आहे. तर टोटल पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे 250 ml आणि दूध घातलेलं आहे 50 ml, म्हणजे 1.25 कप पाणी वापरले आणि पाव कप आपण इथे दूध वापरले आणि मस्तपैकी एकदम पातळसर असं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता या मिश्रणामध्ये जर थोड्याशा काही गाठी किंवा गुठळ्या मैद्याच्या किंवा तुपाच्या राहिल्या असतील ते राहू नये म्हणून आपण एक दक्षता म्हणून फक्त हे जे बॅटर किंवा मिक्सर आहे ते अशा पद्धतीने चाळणीने गाळून घेणार आहोत. आणि हे जे मिश्रण आहे एकदम थंडगार असावं. नसेल तर तुम्ही काय करा, थोड्या वेळासाठी 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे मग आपलं जे बॅटर आहे ते मस्तपैकी तयार होतं. ते आपण 1 लिटर जे दूध गॅसवरती कढईमध्ये ठेवलेलं होतं ते सुद्धा मस्तपैकी दाटसर झालेलं आहे. जवळपास आटून हे भरपूर कमी झालं आहे, रिड्यूस झालं आहे. त्यामध्ये मी 3 चमचे साखर घातलेली आहे. आपण बेसिकली इथे एक रबडी तयार करतो आहे. रबडी तुम्ही दूध आटवून म्हणजे 1 लिटर दुधाचं अर्धा लिटर किंवा पाव लिटर घट्ट अशी दाटसर अशी लच्छेदार रबडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. रबडी इथे तयार आहे, साखरही विरघळलेली आहे. आता आपण काय करूया, अजून एक पुढची तयारी लागणार आहे. एक छोटीशी प्लॅस्टिकची बॉटल घेतलेली आहे. हवं असल्यास तुम्ही ही प्रोसेस पूर्णपणे स्किपही करू शकता, पण जर पहिल्यांदा हा पदार्थ तयार करणार असाल तर तुम्हाला प्लॅस्टिकची बॉटल वापरायची आहे, कारण यामुळे पदार्थ बिघडण्याचे चान्सेस कमी होतात. तर काय करायचं आहे, जे बॉटलचं ढक्कन किंवा झाकण असतं, कॅप असते, त्याला गरम सुईने छोटंसं छिद्र करून घ्यायचं आहे. माझ्याकडून थोडंसं मोठं झालं आहे, यापेक्षा थोडंसं छोटं केलं तरी काही हरकत नाही. आता हा पदार्थ आपल्याला तळण्यासाठी उंच अशा पद्धतीचं हाईट असलेलं भांडं लागणार आहे. तर मी इथे एक असा गंज किंवा जे दुधाचं भांडं असतं ते घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही स्टीलचं कुठलंही पातेलं किंवा ॲल्युमिनियमचं 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. हाईट थोडीशी जास्त पाणी जे आहे ते सुद्धा एकदम फ्रीजमध्ये थंडगार पाणी आहे. हा गंज आता जे बॅटर आहे ते आपण बॉटलमध्ये भरून घेणार आहोत. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची बॉटल नसेल तर मग साधा चमचा वापरून सुद्धा हा पदार्थ तयार करता येतो. तर हे बॅटर सगळं बॉटलमध्ये भरलेलं आहे. बॉटलने एकदम सोपं जातं म्हणून मी इथे बॉटलचा वापर केलेला आहे. आता जे तेल आपण घेतलेलं आहे, गंजामध्ये आपल्याला अर्ध्यापर्यंत तेल भरायचं आहे आणि तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचा, आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्यांनी अर्धा चमचा हे जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आणि बाकीचं जे उरलेलं मिक्सचर किंवा बॅटर आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे ते थंड राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला अर्धा एक चमचा हे जे मिश्रण आहे ते गरम तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. आज आपण इथे राजस्थानी घेवर बनवतोय. श्रावणामध्ये राजस्थानमध्ये किंवा तिकडच्या एरियामध्ये हा जो घेवर आहे तो सर्रास बाहेरही मार्केटमध्ये विकत मिळतो किंवा घरीसुद्धा हे बनवण्याची परंपरा आहे. श्रावणामध्ये घेवर प्रत्येक घरोघरी बनलाच पाहिजे अशी तिथे प्रथा आहे. तर आज हाच घेवर किंवा हीच घेवरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. हा घेवर 99% लोकांना तयार करण्याची किंवा बिघडण्याची भीती वाटते, कारण बऱ्याचदा हा पदार्थ फसतो. बऱ्याचदा काय होतं, तेलामध्ये मिश्रण सोडलं की लगेचच त्याचे गोळे होतात. घेवरचा किंवा जसा मधुमक्कीचा छत्ता असतो तसा आकार याचा घेत नाही, त्यामुळे बऱ्याचदा हा पदार्थ बिघडतो. पण छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर अजिबात हा पदार्थ बिघडणार नाही. तर आपल्याला 20 ते 25 वेळेस अर्धा एक चमचा बॅटर अशा पद्धतीने या गरम तेलामध्ये सोडायचं आहे आणि त्यानंतर 20 ते 22 वेळेस अशा पद्धतीने बॅटर सोडल्यानंतर बघू शकता मस्तपैकी जाळीदार आणि खुसखुशीत कुरकुरीत असा आपला हा घेवर इथे तयार आहे. याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला छिद्र करून घ्यायचं आहे बेलण्यानी लाटण्यानी आणि वरचा फेस कमी झाला की मगच तुम्हाला एक अर्धा चमचा बॅटर घालायचं आहे. एकदाच खूप जास्त बॅटर घातलं तर तेल पूर्ण भांड्याच्या बाहेर येतं, तर ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. मस्तपैकी घेवरला छान गोल्डन रंग आलेला आहे. ते घेवर आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे एक्सेस ऑइल खाली निघून जातं. त्यानंतर अजून दुसरा घेवरही मी इथे करून दाखवते. थोडंसं बॅटर किंवा जाडीचा आकाराचा घेवर तयार झाला की मध्ये आपल्याला याचं छिद्र करत जायचं आहे, म्हणजे आपल्याला घेवर भांड्यातून बाहेर काढायला सोपं जातं. तर अशा पद्धतीने हा जो घेवर आहे तो आपण एकदम सोप्या पद्धतीने घरी तयार करू शकतो. एकदम छान, खूप जास्त फेमस अशी रेसिपी आहे. सगळ्या डिटेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर अजिबात बिघडणार नाही ही घेवरची रेसिपी. तर तुम्ही सुद्धा या श्रावणात किंवा मग असंही काहीतरी गोड खावंसं वाटत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप जास्त मस्त खमंग कुरकुरीत आणि हे जे घेवर आहेत तुम्ही 1 ते 1.5 महिन्यापर्यंत स्टोअरही करू शकता. अशा पद्धतीने तळलेले थंड झालेले घेवर डब्यामध्ये स्टोअर केले आणि आयत्या वेळी खायच्या वेळेस त्यावर रबडी आणि शुगर सिरप टाकलं, थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले की लगेचच आपला घेवर खाण्यासाठी तयार होतो. तर अशा पद्धतीने एवढ्या मिश्रणात 4 ते 5 अशा छोट्या छोट्या आकाराचे घेवर तयार होतात. हे घेवर तयार करताना थोडीशी काळजी फक्त एवढ्याच गोष्टीची घ्यायची आहे. 1 ते 1.5 चमचा किंवा अर्धा एक चमचाच सुरुवातीला बॅटर घालायचं. पहिला बॅटरचा फेस कमी झाला की मगच अजून दुसरं बॅटर घालायचं. असं 20 ते 25 वेळेस रिपीट प्रोसेस तुम्हाला करायची आहे.
आणि मध्ये मध्ये बॅटरच्या मध्ये तुम्हाला लाटणं किंवा टूथपिक चमचा घालून थोडंसं छिद्र करून घ्यायचं आहे, म्हणजे मग घेवर उचलताना सोपं जातं आणि घेवर उचलताना किंवा भांड्याच्या बाहेर काढताना तुटतही नाही. तर घेवर तयार झालेला आहे. यावरती आपण जो साखरेचा पाक तयार करून घेतला आहे तो घातलेला आहे 2 ते 3 चमचे. आणि जी रबडी तयार करून घेतली आहे ती मी मिक्सरला फिरवली आहे. तिथेच गडबड झाली, मिक्सरला फिरवायला नको होती, कारण घट्ट दाटसर अशी लच्छेदार किंवा साईची रबडी आपल्याला हवी आहे. पण तुम्ही मात्र एकदम दाटसर घट्ट अशी रबडीदार, एकदम खिरीच्या पेक्षाही जास्त घट्ट अशी रबडी तयार करा. घेवरवरती आधी शुगर सिरप किंवा चाचणी पाक घालायचा, नंतर भरपूर अशी रबडी घालायची, त्यावरती भरपूर असे काजू बदाम पिस्ताचे ड्रायफ्रूटचे काप घालायचे. मी थोडीशी टूटी फ्रुटीसुद्धा घातलेली आहे आणि माझ्याकडे चांदीचा वर्क होता म्हणून तो सुद्धा लावलेला आहे. तर अशा पद्धतीचे हे राजस्थानी घेवर किंवा राजस्थानची सगळ्यात जास्त श्रावणातली फेमस अशी रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. व्हिडिओमध्ये खूप जास्त मेहनत लागलेली आहे, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.